हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वरे. ज्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट 2026 ही एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची रिझल्टच्या संबंधात अपडेट आली आहे. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर अधिक वेळ न घालता आपण सुरुवात करूया. तर पहा, 6 जून 2026 रोजी देशामधल्या विविध केंद्रावर नीट ही एक्झाम घेण्यात आली आहे. त्यानंतर 24 जून 2026 या दिवशी या परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि जे विद्यार्थी एलिजिबल झाले त्या विद्यार्थ्यांना 25 जून 2026 ला त्यांच्या ईमेल आयडी वर मेल पाठवण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष 30 जून 2026 रोजी स्कोर कार्ड विद्यार्थ्यांचं डाउनलोड त्यांना करता येणार आहे. त्यानंतर 6 जुलै 2026 रोजी EOI हा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. EOI म्हणजे काय? एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. जोपर्यंत विद्यार्थी हा फॉर्म भरत नाही तोपर्यंत हा विद्यार्थी नेटच्या ऍडमिशन प्रोसेस साठी उत्सुक नाही असं समजतात. मग किती टॉपची रँक जरी असेल आणि हा फॉर्म जर भरला नसेल EOI फॉर्म, तर विद्यार्थी या ऍडमिशन साठी उत्सुक नाही असं समजतात. त्यासाठी शेवटची तारीख आहे 6 जुलै 2026. 10 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांना कॉल लेटर पाठवले जाणार आहे पहिल्या मेरिट लिस्ट. त्यानंतर 28 जुलै 2026 रोजी नायसर भुवनेश्वर किंवा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थ्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावे लागणार आहे आणि सोबत अभ्यासक्रमाची जी फी आहे ती संपूर्ण फी भरून विद्यार्थ्यांना आपली ऍडमिशन कन्फर्म करावी लागणार आहे 28 जुलै 2026 ला. त्यानंतर दुसरी मेरिट लिस्ट 29 जुलै आणि 14 ऑगस्ट रोजी लागणार आहे. ज्या काही जागा शिल्लक असतील त्या संपूर्ण जागा 29 जुलै आणि 14 ऑगस्ट 2026 रोजी भरल्या जातील. विद्यार्थी मित्र, ही आपल्या देशामधली नामांकित अशी इन्स्टिट्यूट आहे. ह्या इन्स्टिट्यूट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल त्यांचं करिअर खूप मोलाचं करिअर असं घडणार आहे. आमच्या व्हिडिओवर आयसर, नायसर, फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट, त्याचप्रमाणे MST CET इंजिनिअरिंग फार्मसीच्या नियमित आणि वेळेत अपडेट मिळतात. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण बेल आयकॉन बटन प्रेस केलं तर तुम्हाला जे अपडेट आहे ते वेळेत मिळतात. हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. धन्यवाद.